नमस्कार मित्रांनो, मी रुपाली तुमचं रुपाली स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज आपण एका साध्या प्रकारे सकाळी आसन कसं तयार करायचं यात आपण पाहूया. त्यासाठी आम्ही छोट्याशा तुकड्यापासून आपण बनवू. चला म्हणला अशा प्रकारे आपण बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी इथं घेतलेलं आहे. तर आता हे अस्तर आहे ते आपण 4 फोल्ड मध्ये करणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण इथं 4 फोल्ड मध्ये कापड दुमडून घेणार आहोत. तर आता आपण ह्याच्यावरती मार्किंग करून घेणार आहोत. अस्तरवरती मी इथं 3-3 इंचावरती खून करून घेतलेले आहे. आता आपण 3-3 इंचावरती आपण खून करून घेणार आहोत व त्याला राऊंड शेपचा आकार देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेऊ. मग आता आपण हे एकमेकांना जोडून घेऊ. तर मी अगोदर चेक केलं की खरोखरच 3 इंचावरती खून झाली मार्किंग झालेली आहे का नाही. तर त्यानंतर मी तर राऊंड शेप देऊन घेतला. बघा अशा प्रकारे. नंतर आता हे आपण कट करून घेणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आपण 2च कापडापासून हे समई आसन बनवून घेतलेलं आहे. बघा इथं मी कॅनव्हासचा शॉपिंग बॅगचा कोणत्याही वस्तूचा आपण वापर केलेला नाही. बघा अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथं समई आसन तयार करून दाखवलेलं आहे. तर आता आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे व 1 ते 1.5 इंचाचं अंतर आपण सोडून टिप मारून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला ती पलटी करताना सोपं जाईल. तर मी इथं आता राऊंड शेप मध्ये टिचिंग करून घेते. बघा अशा प्रकारे एकदम छान आणि सोप्या पद्धतीत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवर तर प्लीज लाईक करा चला. नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जरा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघा आता आपण हे राऊंड शेप मध्ये टिचिंग करून घेतलेलं आहे. आता आपण जे साईडचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपण जे साईडचं कापड शिल्लक राहिलं होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे. आता तिथूनच आपण कट सुद्धा देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपला राऊंड शेप आहे तो एकदम व्यवस्थित दिसेल. त्यासाठी आपण कट देऊन घ्यायचे आहेत. आणि जिथं आपण ओपन ठेवलं होतं तिथून आता आपण हे कापड पलटी करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण पलटी करून घेतलेला आहे. आणि तुम्ही कोणत्याही टोकदार वस्तूने का नाही हे सर्व बाहेर आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काही दुमडलं वगैरे आत असेल तर ते एकदम बाहेर शेप मध्ये तुमचा राऊंड शेप दिसेल. तर इथं मी स्क्रू ड्रायव्हरने इथं राऊंड शेपचा आकार देऊन घेतलेला आहे. बघा एकदम फिनिशिंग मध्ये त्याचा आकार येतो. आता आपण जे ओपन साईड होतं ते आता आपण त्यावरती दाबटीप मारून घेणार आहोत. आपण सर्वच बाजूने दाबटीप मारून घेणार आहोत. पण आपण जिथं ओपन ठेवलं होतं तिथून आपण सुरुवात करून घेणार आहोत. मग अशा प्रकारे आपण दाबटीप मारून घेऊया राऊंड शेप वरती. प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असा सपोर्ट करत चला सर्वांनी. बघा आता आपण दाबटीप मारून घेतलेली आहे. आता माझ्याकडे एकदम फ्रिलची एक लेस आहे, साधीच आहे. बघा अशा प्रकारे आता आपण लावून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण फ्रिलची लेस लावल्यानंतर किती छान दिसत आहे आपला हा समई आसन. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल.
बघा अशा प्रकारे आपलं हे समई आसन तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.